एखाद्या कपलने त्यांचे फोटोज सोशल मीडियावरती शेअर करणं हे अगदीच नॉर्मल आहे. पण एखादं सेलिब्रिटी कपल जेव्हा हे करतं त्यावेळी ते फक्त त्यांच्या फोटो पुरते मर्यादित राहत नाही. एकदा त्यांचं रिलेशनशिप पब्लिकमध्ये आलं की मग अगदी प्रत्येक गोष्टीवरती लोकांचं लक्ष असतं. तसंच झालंय धनश्री आणि युजवेंद्र चहल यांचं. ते अगदी डेट करत असल्यापासून सगळ्यांना ते पॉवर कपल वाटायचे. पण जेव्हा त्यांच्या डिवोर्सच्या चर्चा होऊ लागल्या त्यावेळेला सोशल मीडियावरती कहर करण्यात आला. दोघांनी यावर मौन ठेवलं होतं, पण आता शेवटी लोकांना वाटत होतं तसंच झालं आणि युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट झाल्याची माहिती समोर आली. आता पुन्हा ते दोघं ट्रेंड होत आहेत, पण ते वेगळे झालेत म्हणून नाही तर कोर्टात जे घडलं त्याच्यामुळे. हे नेमकं प्रकरण काय आहे, कोर्टात नेमकं काय घडलं, कशाच्या आधारे डिवोर्स देण्यात आला, पोटगी खरंच द्यावी लागणार आहे का, हे सगळं या व्हिडिओतनं बघूयात. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाला 4 वर्ष झाली, पण गेल्या काही दिवसांपासून सतत दोघांच्या डिवोर्सच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री यांच्यात वाद असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत होती. पण ही निव्वळ चर्चाच असावी असं चाहत्यांना वाटत होतं, कारण यावर दोघांनीही कधीच व्यक्त ते दोघंही झालेले नव्हते किंवा त्यांनी कुठली प्रतिक्रियाही दिली नव्हती. पण या वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं होतं. अनफॉलो केल्यानंतर चहल आणि धनश्रीनं आपल्या नात्याबाबत कुठलंही स्पष्टीकरण दिलं नाही. अद्यापही त्यांनी कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट त्यांच्या डिवोर्सवरचं दिलेलं नाहीये. भारतीय क्रिकेट टीमचा स्टार आणि धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट झाल्याची माहिती आली आणि त्यांनी कोर्टामध्ये जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली आहे असं देखील कळलं. युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटामुळे त्यांचे जे चाहते आहेत त्यांचा अर्थातच हार्टब्रेक झालाय. वकिलांना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार घटस्फोटाच्या अंतिम सुनावणीसाठी आणि सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी दोघंही गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून कौटुंबिक न्यायालयात हजर होते. न्यायाधीशांनी दोघांनाही काउन्सिलरकडे पाठवलं होतं. घटस्फोट घोषित करण्यापूर्वी हे सेशन तब्बल 45 मिनिटं सुरू होतं. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायमूर्तींनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात धनश्री आणि युजवेंद्र असं म्हणालेत की आम्ही परस्पर सहमतीनं घटस्फोट घेतोय, म्हणजे आम्ही म्युच्युअल कन्सेंटनी घटस्फोट घेतोय. अन्य प्रश्नांचं उत्तर देताना सुद्धा ते दोघं म्हणाले की गेल्या 18 महिन्यांपासून आम्ही दोघं वेगळं राहत आहोत. परस्पर संमतीनं घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये जोडप्याला कमीत कमी 1 वर्ष एकमेकांपासून दूर राहावं लागतं. त्या आधारे मग डिवोर्स दिला जातो. यावेळी धनश्री आणि युजवेंद्र यांनी वेगळं होण्याचं कारण देखील सांगितलं. यानंतर न्यायाधीशांनी त्यांचा निर्णय दिला आणि मग आजपासून तुम्ही दोघंही पती पत्नी नसाल असे निर्देश न्यायालयानं दिले. वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीशांनी दुपारी 4:30 वाजता हा निर्णय दिल्याची माहितीही समोर आली. आता हे सगळं घडत असताना आणखीन एक चर्चा अशी रंगलेली होती की धनश्रीनं चहलकडे 60 कोटी रुपयांची पोटगी मागितली आहे आणि चहलला आता 60 कोटी रुपयांची पोटगी जी आहे ती तिला द्यावी लागणार आहे. मात्र नुकतंच एका माध्यमांशी बोलताना धनश्रीच्या घरच्यांनी असं सांगितलेलं आहे की हे याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाहीये, असे कुठलेच पैसे ना आम्ही मागितलेत ना ते दिले जाणार आहेत ना ते त्यांच्याकडनं ऑफर आम्हाला करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे हे साफ खोटं आहे. हे जे काही प्रकरण आहे ते सगळं लिगली झालेलं आहे आणि जेव्हा तुम्ही रिपोर्टिंग करता त्यावेळेला माध्यमांनी या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे की असं काही झालंच नाहीये, मग तुम्ही अशा बातम्या कशा देऊ शकता असं सुद्धा ते यावेळेला म्हटलेले आहेत एका माध्यमाशी बोलताना. पण हे सगळं प्रकरण जे आहे ते सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल व्हायला लागलेलं आहे. एक्सवरती म्हणजेच आधीचं ट्विटर याच्यावरती तुम्ही जर जाऊन बघितलं तर #डिवोर्स हा शब्द आता ट्रेंड व्हायला लागलेला आहे आणि या दोघांच्या घटस्फोटावरून अनेक मीम्स जे आहेत ते तयार केले जात आहेत. पण कुठेतरी एक बाउंड्री ड्रॉ करणं गरजेचं आहे, पण ते केलं जात नाहीये असं सध्या तरी दिसतंय आणि त्याचाच त्रास आम्हाला सगळ्यांना आमच्या घरच्यांना होतोय असं धनश्रीच्या घरच्यांकडनंही याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ट्रेंडिंग टॉपिक्सवरच्या व्हिडिओजसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.